बातमी पुण्यातून अत्यंत धक्कादायक आहे। पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झालाय। 26 वर्षीय तरुणीवर पहाटे बसमध्येच बलात्कार करण्यात आलाय। 5:30 वाजता पुण्यातील एसटी स्टँडवरची ही धक्कादायक घटना आहे। पोलिसांची पथकं सध्या आरोपीच्या मागावर आहेत। आरोपी फरार आहे। 26 वर्षीय तरुणी काल पहाटे पुण्याहून फलटणला निघाली होती। त्या दरम्यान बस स्थानकामध्येच ही घटना घडली आहे। गुन्हा घडल्यावर नराधम फरार असून त्याचा शोध घेतला जातोय। दरम्यान या प्रकरणावरती ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। आजची घटना फक्त गंभीर नाही तर पुण्याच्या संस्कृतीला न शोभणारी आहे। या सगळ्या संबंधाने पुण्याच्या पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावं आणि पुणे पोलिसांचं नेमकं चाललंय काय यावर पालकमंत्र्यांनी निश्चितपणे त्यांना जाब विचारावेत अशी अपेक्षा आहे। पालकमंत्र्यांनी या संदर्भात जाब विचारावा अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे। पण महत्त्वाचा प्रश्न हा की बस स्थानकासारखा वर्दळीचा भाग जिकडे कायमच प्रवाशांची लगबग पाहायला मिळते त्या परिसरामध्ये एका बसमध्ये तरुणीवर बलात्कार होतो, त्यानंतर तो नराधम तिथून पळून जातो। हे सगळं घडत असताना कोणीच थांबवलं कसं नाही किंवा कोणाच्याच हा प्रकार लक्षात कसा आला नाही हा प्रश्न उपस्थित होतोय। राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे सध्या आपल्यासोबत आहेत। रुपालीताई, अत्यंत धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे। एका तरुणीवर बसमध्ये 5:30 वाजता बलात्कार झालाय। या प्रकरणी आता तुमची काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच हा प्रकार धक्कादायक आहे। मी त्या आगारामध्ये बस स्टँड मध्ये चाललेली आहे, कारण का अशा पद्धतीने जर महिलांवर बस स्टँड मध्ये अत्याचार होणार असेल तर पोलिसांनी तो आरोपी आयडेंटिफाय करून तातडीने पकडणं गरजेचं आहे। आणि आता पालकमंत्र्यांना आम्ही निवेदन देणार आहोत की पुणे शहरामध्ये येणारा लोंढा खूप असल्यामुळे पोलिसांची यंत्रणा सक्षमपणे सगळीकडे पेट्रोलिंगसाठी फिरली गेली पाहिजे, जेणेकरून गुन्हाच होणार नाही अशा प्रतिबंधक कारवाया तातडीने करणं गरजेचं आहे। आणि ही जी घटना घडलेली आहे हा आरोपी तिचा त्या जिच्यावर अत्याचार झालेला आहे त्यांच्या ओळखीचा आहे, बाहेरचा आहे, ही काही माहिती नाहीये। मी आता आगारामध्ये पोहोचत आहे आणि संपूर्ण माहिती। या सगळ्यामध्ये प्रश्न असा आहे की स्वारगेट सारखं मध्यवर्ती बस स्थानक जिकडे कायम वर्दळ असते, प्रवासी असतात, तिथे हा सगळा प्रकार घडतो, कोणाच्या लक्षात येत नाही। तिथे ड्युटीवर असणारे कर्मचारी, पोलीस काय करत होते? एक्झॅक्टली जर हा प्रकार घडतो तर या घटनेला या आगारातील जे कर्मचारी ड्युटीला आहेत ही त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे। ते ड्युटीला असताना अशा प्रकारचे प्रकार घडतातच कसे? त्याच्यासाठीच मी सांगितलं की तातडीने पोलिसांनी त्या आरोपीला पहिला अटक केलं पाहिजे आणि आगारात जे ड्युटीला होते किंवा जे पोलीस स्टेशन तर मला वाटतं समोर आहे, जे पोलीस असतील याच्यावर पेट्रोलिंगला त्यांच्याकडे सुद्धा ही माहिती घेऊन त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणं गरजेचं आहे। आगारातील लोक सामील असल्याशिवाय मला तरी असं वाटतं की हे प्रकार घडू शकणार नाहीत। ठीक आहे रुपालीताई, आभार आपल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर सध्या आपल्यासोबत आहेत। रवींद्र धंगेकरजी, अत्यंत धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलाय। एसटी स्थानक, स्वारगेट सारखं एसटी स्थानक, 26 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो, नराधम पळून जातो, कोणाच्या साधं लक्षात येत नाही। याच्यामध्ये आता माझ्याजवळ बहुतेक रुपालीताई बोलत असतील तर विषय असा आहे की हाकेच्या अंतरावर पोलीस स्टेशन आहे आणि हे प्रकार काही आज उघडकीस झाले हा एक प्रकार नाही, तर सर्रास असे प्रकार घडले जातात स्वारगेट पोलीस स्टेशन एसटी स्टँडच्या आवारामध्ये। आजूबाजूला असणारे मटक्याचे धंदे, दारूचे धंदे, क्लब आणि आजूबाजूला प्रचंड चुकीच्या पद्धतीने लोकांचा वावर, म्हणजे प्रवाशांना किती त्रास होतो आपण जर बघितलं तर तिथे एसटी स्टँडमध्ये येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास होतो आणि सुरक्षित नाहीत आणि हे प्रकार सर्रास होतात। आज उघडकीस आले म्हणून आम्हाला कळलं आणि ती पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले म्हणून कळते, पण असे सर्रास आणि असे आंबट शौकीन त्या भागामध्ये सर्रास वावरत असतात। रवींद्र धंगेकरजी, तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलात की स्वारगेट परिसरामध्ये अशा पद्धतीनं मटक्याचे अड्डे आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक तिकडे वावरत असतात। या सगळ्यांना आश्रय कोणाचा आहे? यांना थांबवण्याचं, त्यांना तिथून निष्कासित करण्याचं काम का होत नाही? आता याच्यामध्ये हे काही नवीन प्रकार नाही, हा सर्रास जुना प्रकार आहे आणि हे प्रकार आज उघडकीस आला म्हणून आपल्या लक्षात आहे। नाहीतर रोज त्या ठिकाणी एखाद्या भगिनी आल्या असतील, कुठं एखादा नागरिक आले असतील
आणि त्या प्रकरणामध्ये जर रात्री जायला कुठं उशीर झाला, माहिती नसलं, चुकून आलेत, तर अशा लोकांचा फायदा घेणारी लोक तिकडे बसलेली असतात. आणि वर्षानुवर्ष पोलिसांना सुद्धा माहिती आहे की एखाद्या महिलेला बोलून किंवा तिच्यावर अत्याचार करून एखाद्या सगळ्याच महिला चौकीमध्ये जात नाही, काय निघून जातात नको डोक्याला, म्हणजे तिची इज्जत वाचवण्यासाठी. पण हे सर्रास प्रकार असे त्या स्वारगेट पोलीस स्टेशनला आज घडत नाही, वर्षानुवर्ष तिथे प्रकार घडतात. तिथं असणारे चुकीच्या पद्धतीने वावर असणारे लोक. आणि माझ्याजवळ रुपालीताई बोलत होतं ती वस्तुस्थिती करेल ही सुरक्षा. तुम्ही करत असलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. जर तुमचं असं म्हणणं असेल की हे प्रकार स्वारगेट स्थानक परिसरामध्ये सातत्यानं घडतात तर हा आरोप अत्यंत गंभीर आहे. विनंती तुम्हाला, तुम्ही सोबत राहा. नीलमताई गोऱ्हे सध्या आपल्या सोबत आहेत. नीलमताई, प्रश्न असा आहे की स्वारगेट सारखा परिसर, आपण नीलमताईंकडे पुन्हा एकदा जाऊयात, संपर्क होऊ शकत नाहीये. आपण पुन्हा एकदा रवींद्र धंगेकरांकडे जाऊयात. धंगेकरजी, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, 26 वर्षीय तरुणीवरती बसमध्ये बलात्कार होतो, तो नराधम पळून जातो. अशा वेळी त्या आगारातले कर्मचारी, तिथे नियुक्तीला किंवा सुरक्षेसाठी असलेले पोलीस, प्रवासी, कोणाच्याच ही गोष्ट लक्षात येत नाही, निदर्शनास येत नाही. धंगेकरजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हा बोला बोला. हा बोला. मुद्दा असा आहे की जर 26 वर्षीय तरुणीवर तिथे बलात्कार होतोय तर आगारातले कर्मचारी, ड्युटीवर असलेले पोलीस तिथे काय करत होते? त्यांनी का थांबवला नाही हा प्रकार? बघा, सुरक्षेचा तर प्रश्न लय लांब राहिला. हे प्रकार मी परत एकदा सांगतो ते आज घडत नाही, ते हे सर्रास प्रकार घडतात. आणि याच्यामध्ये असणारी तिथली सुरक्षा असेल, असणारे वावर असेल, चुकीच्या लोकांचा वावर तिथं असं हे पोलिसांना माहिती असतं. आणि तरी पोलीस लोक यांना हटकत नाहीत किंवा तिथली सुरक्षा हटकत नाहीत. अशा आंबट शौकीन त्या भागामध्ये आज फिरत नाहीत. मी पुणे शहरामध्ये गेली बरेच वर्ष काम करतोय आणि ह्या भागामध्ये अशा पद्धतीचे आंबट शौकीन, गुन्हेगार, हे सगळे वाईट व्यवसाय करणारे लोकांचा हे सगळं कोणाच्या आश्रयाने सुरू आहे? तिथले पोलीस, तिथले राजकारणी, नेते कोणीच का थांबवत नाही? जो तुम्ही आरोप करताय तो अत्यंत गंभीर आहे. कोणाचा आश्रय आहे या सगळ्या गुन्हेगारांना? त्याच्यामध्ये पहिला पाठ हा पोलिसांचा आहे. दुसरा पाठ त्या वाहनतळामध्ये असणारी सुरक्षा. मग ती सुरक्षा कोणाची, कुठल्या लीडरची, कोणी मान्यता दिली, तिथे सर्रास चुकीचे धंदे कसे चालतात, तिथे क्लब कसे चालतात, दारूचे धंदे कसे चालतात, मटक्याचे धंदे कसे चालतात, ते पोलिसांना माहिती आहे ना. आणि मग अशा लोकांचा वावर असल्यामुळे अशी चुकीची लोक त्या ठिकाणी वावरत असतात. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कधी जा त्या एसटी स्टँडच्या आजूबाजूला पत्त्याचे क्लब चालेल. ठीक आहे. सामान्य माणूस जर गेला तर त्याला त्या ठिकाणी सुरक्षित नाहीये. नाही, खरं सार्वजनिक ठिकाण आहे बस स्थानके, आणि तिथे असा प्रकार घडत असेल तर ते सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत काळजी वाढवणार आहे. रवींद्र धंगेकरजी, आभार आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. नीलम गोऱ्हे आहेत आपल्या सोबत, विधान परिषदेच्या उपसभापती. नीलमताई, अत्यंत धक्कादायक प्रकार, स्वारगेट सारख्या बस स्थानकात 26 वर्षीय मुलीवर बलात्कार होतो, नराधम फरार होतो. आपली पहिली प्रतिक्रिया? अशा हजारो प्रतिक्रिया देऊन आम्ही महिलांना शेवटी न्याय मिळवून देण्यात आम्ही शेवटी त्यांच्याबरोबर राहिलेलो असतो. आम्ही सरकारी वकील आणि आयो म्हणजे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर. अशा घटना वारंवार घडतात. हे दुर्दैव जरी असलं तरी शहरं खूप मोठी होत आहेत आणि त्या मानाने पोलीस फोर्स नसतो. दुसरं, आपण अशा परिस्थितीत कोण आपल्याला मदत करू शकेल याची माहिती महिलांना नसते आणि त्या परिस्थितीचा गैरफायदा हे समाजकंटक घेत असतात. एसटी स्टँड स्वारगेटचं असेल, पुणे स्टेशनचं असेल, पुणे रेल्वे स्टेशन असेल, ज्या वेळेला अशा प्रवासात जाणाऱ्या महिला असतात त्या काही वेळेला एकट्याही असतात, काही वेळेला कुटुंबातल्या बरोबरच्या लोकांचा चुकीचं सुद्धा मार्गदर्शन केलं जातं की वस्तू आणायला गेल्यावरती 2 मिनिटं कोणीतरी गुंतवून ठेवायचं आणि तेवढ्या वेळात हा सगळा प्रकार करायचा. अशा बऱ्याच त्याच्यात कार्यपद्धती आहेत. परंतु आजच्या घडीला पोलीस सगळेच वाईट आहेत आणि पोलिसांना काही करायचंच नाहीये असं एका मिनिटापुरतं कोणी करू शकतं विधान जे आहे ते. पण सरकारचा आणि पोलिसांचा खूप प्रयत्न चालू आहे की पुण्यातली गुंडगिरी आणि टोळीचं जे प्रकरण आहे ते थांबावं म्हणून. ही घटना जी आहे ना ती थोडक्यात सांगायचं झालं तर अशा घटना घडू नयेत म्हणून आम्ही बऱ्याचशा सूचना वेळोवेळी अनेक वेळेला सरकारला केलेल्या आहेत. आणि आता मला साधं असं वाटतं की ऑनलाईन मॉनिटरिंग बसेसचं हे फार आवश्यक आहे. पण प्रताप सरनाईक जे आमचे आपले परिवहन मंत्री आहेत ते या बाबतीत अतिशय संवेदनशील आहेत. या संबंधित आरोपीला ताबडतोब पकडलं जाणं आणि त्याला शिक्षा होणं हे आवश्यक आहे. त्यासाठी मी स्वतः सीपींशी बोलीन. आणि त्याचबरोबर स्वारगेटमध्ये अशा प्रकारची मदत कक्ष खरं आहेत पण त्या मदत कक्षावर मदत मिळते का नाही
किंवा 1098 नंबर आहे, 112 नंबर आहे, 112 नंबरला सुद्धा कुणी कळवलं तर ताबडतोब ते दखल घेतात या संदर्भामध्ये. तर ह्या सगळ्या मुद्द्यांचा तपास होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही लक्ष घातलं, खरं मीडियाचं लक्ष असतं ते, त्याच्यामुळे जास्त त्या केसला तपासाला वेग मिळतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि प्रतिबंधात्मक बरोबर आरोपीला शिक्षा देण्यासाठी आम्ही अधिकाधिक प्रयत्न करू. ज्यांच्याकडे माहिती आहे की अशा ठिकाणी वाईट गोष्टी चालतायत किंवा काय, तर माझी त्यांना विनंती राहील की एखादा अधिकारी मी फडणवीस साहेबांना सांगते की त्यांच्याकडे स्पेसिफिक माहिती त्यांनी दिली तर त्याच्यावर कारवाई होण्यासाठी सुद्धा पावलं उचलण्यासाठी माझा प्रयत्न असेल. नीलमताई, आभार आपले. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर सध्या आपल्यासोबत आहेत. रुपालीताई, पुण्यामध्ये आज राज्यभरातून अनेक मुली शिक्षणाच्या निमित्तानं येत असतात. जर त्यांच्या सुरक्षेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, पुण्यातल्या एकूणच वातावरणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत असेल, तर आता कठोर पावलं उचलायची वेळ आली आहे. अत्यंत धक्कादायक प्रकार स्वारगेट बस स्थानकात घडलेला आहे. पुणे हे विद्येचं माहेर घर आहे. अनेक तालुक्यांमधून, जिल्ह्यांमधून, वाड्या वस्त्यांमधून मुली शिक्षणासाठी पुण्यात येतात आणि तसं पाहिलं तर पुणे कायम सुरक्षित राहिले. त्याच्यामुळे पुण्यामध्ये शिक्षणासाठी येणाऱ्या मुलींना सुद्धा सुरक्षित वाटत असतं. काल स्वारगेटमध्ये घडलेली घटना खरंच धक्कादायक आहे. याच्यामध्ये काल 6:15 वाजता सकाळी ही घटना घडलेली आहे. संबंधित मुलीवरती अत्याचार करून हा आरोपी फरार झालेला आहे. 9 वाजता संबंधित तरुणीने स्वारगेट पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आणि त्या ठिकाणी असलेल्या पोलीस अधिकारी पूनम पाटील असतील आणि तिथल्या डीसीपी मार्तना पाटील असतील ह्या जातीने लक्ष घालतात. कालपासून त्यांनी त्या सीसीटीव्ही फुटेज पाहिले, त्यामध्ये आणि त्या मुलीने सांगितलेल्या वर्णनानुसार काही फोटोज तिथेच कलेक्ट केले आणि आरोपी कोण आहे हे पोलिसांपर्यंत माहिती पोहोचलेली आहे. आरोपीच्या तपासासाठी 8 पथक तयार केलेले आहेत. ते कालपासून ग्रामीण भागामध्ये आणि स्वारगेट भागामध्ये तपास घेतात. तपास सुरू आहे. आरोपीचा सीडीआर सुद्धा काढलेला आहे. त्याच्यानुसार लोकेशन आणि ती माहिती मिळेल. आज उद्या आरोपी देखील अटक होईल. रुपालीताई, असं आहे की रवींद्र धंगेकरांनी आरोप करत असताना एक खळबळजनक दावा असा केला की स्वारगेट परिसरात अशा गोष्टी सर्रास घडतात. इथे मटक्याचे अड्डे आहेत, गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक इकडे वावरत असतात. हाकेच्या अंतरावर तिथून पोलीस स्टेशन आहे. हे सगळे प्रकार अजूनही का थांबत नाहीयेत? कसली वाट पाहत आहे सरकार? याच्यामध्ये खरं मी स्वतः पोलिसांशी बोलले. पोलिसांचं पेट्रोलिंग या भागामध्ये चालू होतं ही घटना घडली त्यावेळेस. मला आपल्या माध्यमातून आवर्जून सांगायचंय, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रामध्ये फिरत असताना आम्ही शाळा कॉलेजमध्ये जाऊन अवेअरनेस प्रोग्राम घेत असतो यासाठी की 1091, 1098, 112 हे टोल फ्री क्रमांक तुमच्या सुरक्षतेसाठी आहेत. पण याही पलीकडे जाऊन मला आवर्जून सांगायचंय की बऱ्याच वेळा आपण सांगतो की सोशल मीडियावरती म्हणजे फेसबुकवरती जरी कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली तरी लगेच सहजासहजी ती स्वीकारू नका. कारण की अनोळखी माणसांची जे माणसांची ओळख नाहीये, माहिती नाहीये, अशांची कुठली मैत्री करू नका. या घटनेतले सीसीटीव्ही फुटेज जर पाहिले तर मला आपल्या माध्यमातून आवर्जून परत एकदा सांगायचंय महाराष्ट्रातल्या माझ्या छोट्या भगिनींना की अनोळखी व्यक्तीशी संवाद साधू नका. यामध्ये संबंधित तरुणी या मास्क घालून आलेल्या या व्यक्तीशी बोलल्यानंतर त्या व्यक्तीने चौकशी केली की कुठे जायचंय, मी सोडतो, कोणतं गाव आहे, काय असं म्हणून त्या मुलीला सोबत घेऊन पुढच्या गाडीपर्यंत तो आरोपी गेलेला आहे. तर हे असं आपण कोणावरही विश्वास ठेवू नये असं मला वाटतं आणि आपल्या माध्यमातून हा संदेश जावा. कारण आरोपीला शिक्षा ही होणार, त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावाही करू. आणि तुम्ही जसं म्हणताय की या भागातली गुन्हेगारी असेल किंवा काही, तर जातीनं त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घालूच. पण मला आवर्जून परत सांगायचंय की अनोळखी व्यक्ती अशा पद्धतीने जरी काही बोलत असेल तर डिफेन्ससाठी आपल्याला एक त्यावेळेस संधी किमान आरडाओरडा करावा. किमान त्या ठिकाणी सेक्युर फील वाटत नसेल तर जवळच काही लोक, तिथं स्टाफ सुद्धा त्या सिटी फुटेजमध्ये दिसतोय आजूबाजूला, पण काय चाललंय बाजूच्या लोकांना कळलं नाही. कारण की मला असं वाटतं की संबंधित तरुणींनी कदाचित थोडं अलर्ट राहून बोलायचं टाळणं किंवा त्या व्यक्तीशी धोकादायक असं जाणवलं असतं तर आजूबाजूला लोक आहेत. बरोबर आहे, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अखंड सावध असावे. आज भूमिकेतून आता पुढे प्रत्येक व्यक्तीशी बोलणं गरजेचं आहे. पण प्रचंड धक्कादायक प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे
आरोपी पकडला जाईल, शिक्षा होईल ही पुढची गोष्ट, पण हे प्रकार घडूच नये यासाठी आता कठोर पावलं उचलणं गरजेचं आहे। रुपालीताई, आभार आपले, सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। आणि स्वारगेट स्थानकातून मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। मंदार, स्वारगेट सारखं पुण्यातलं बस स्थानक जे कायम गजबजलेलं असतं, रोज शेकडो गाड्या इकडून जाये करतात, कर्मचाऱ्यांची वर्दळ असते, प्रवाशांची लगबग असते, अशा स्थानकामध्ये हा इतका धक्कादायक प्रकार घडला, कोणाच्याच लक्षात आलं नाही, काय घडलं नेमकं? खरं तर या प्रकरणामध्ये आणखी बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणं बाकी आहे। कारण या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही बस स्वारगेट बस स्थानकामध्ये बरोबर मध्ये उभी आहे। म्हणजे असंही म्हणता येणार नाही की आजूबाजूला ही बस कुठेतरी आडबाजूला आहे किंवा कोणाला या बसकडे लक्ष देता आलं नाही, अगदी मधोमध उभी आहे। आगारामध्ये आतमध्ये जेव्हा आपण प्रवेश करता तेव्हा अगदी मधोमध ही बस उभी आहे आणि अशा बसमध्ये बलात्काराची घटना घडली असल्याचा दावा करण्यात आला आहे आणि या दाव्यानंतर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केलेला आहे। आणि लगेच आपण पाहतो आहोत राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया देखील माध्यमांवरती यायला लागलेल्या आहेत। यातील जो आरोपी आहे त्याचं नाव देखील निष्पन्न झालेलं आहे, दत्तात्रय गाडे, जो एक हिस्ट्री शीटर आहे किंवा सराईत गुन्हेगार आहे। आणि ज्या महिलेवरती अत्याचार झालेला आहे ती महिला 26 वर्षांची आहे। या बसमधून तिला फलटणला जायचं होतं, फलटणला जाण्यासाठी या स्वारगेट बस स्थानकामध्ये ती आलेली होती। मात्र तिचं असं म्हणणं आहे की आरोपींनी तिला सांगितलं की तू या बसमध्ये बस पहाटे 6 वाजता, आणि त्यानंतर ती तिथे गेली आणि पाठोपाठ आरोपी या बसमध्ये चढला आणि या बसमध्ये आरोपींनी तिच्यावरती अत्याचार केला असं तिचं सांगणं आहे। आणि पोलिसांना आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पडताळून पाहाव्या लागणार आहेत। मी जसं सांगतो आहे, जो आरोपी आहे तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही, त्यामुळं बऱ्याच आणखी गोष्टी ज्या आहेत त्या तपासाचा भाग म्हणून आपण या ठिकाणी पाहायला हव्यात। कारण एसटी डेपोच्या बरोबर मध्ये म्हणजे आपण पाहिलं तर या बसच्या आजूबाजूला या सगळ्या बसेस ये जा करताना आपण पाहतो आहोत, इतकी मोठी वाहतूक आहे, वर्दळ आहे। या ठिकाणी रुपाली पाटील राष्ट्रवादीच्या आलेल्या आहेत। रुपालीताई, तुम्ही आगार व्यवस्थापकांशी बोलला, काय तुम्हाला सांगितलं? अत्यंत धक्कादायक बातमी आहे। एवढी बातमी सगळी महाराष्ट्रात पोहोचली, परंतु इथल्या आगार व्यवस्थापनाला कोणतीही कल्पना नाही की असा अत्याचार झालेला आहे। म्हणजे खरं इथं आल्यानंतर आगार व्यवस्थापन याला कारणीभूत जबाबदार आहे। पहिल्यांदा आगार व्यवस्थापनाला सस्पेंड केलं पाहिजे आणि हा जो काही गुन्हेगार आरोपी आहे तो गुन्हेगार स्वरूपाचा आहे। या बसची चावी कोणी दिली, ही बस इथं मध्य भागात लावलेली आहे, अनेक गोष्टी आहेत, परंतु पोलिसांचा तसा आगाराच्या आतमध्ये संबंध येत नाही। ही संपूर्ण जबाबदारी आगार व्यवस्थापनाची आहे, त्यामुळे आगार व्यवस्थापनाला तातडीने सस्पेंड करणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांना त्यांच्या कर्तव्याची आणि कामाची जाणीव होईल आणि चोख पद्धतीने काम करतील। आरोपीबद्दल आपण जर बघितलं तर एक सराईत गुन्हेगार आहे, तर असा सराईत गुन्हेगार जर अशा स्वारगेट सारख्या ठिकाणी फिरतो आहे किंवा वावरतो आहे तर हे पोलिसांनी पाहायला हवं की जर त्याचं रेकॉर्ड असं आहे। नाही, एक लक्षात घ्या, तो गुन्हेगार फिरतो हे पोलिसांनी पाहिलं पाहिजे, म्हणजे पोलिसांनी पेट्रोलिंग वाढवणं गरजेचं आहे, प्रतिबंधक कारवाया करणं गरजेचं आहे। पण आगारमध्ये तो सराईत गुन्हेगार येतो कसा, म्हणजेच आगारचं कोण ना कोण त्याला सामील आहे। तो जो ड्रायव्हरनी चावी कशी काय दिली किंवा त्यांनी चावी चोरली का, हे अनेक प्रश्न आहेत। त्याच्यामुळे या सर्वस्व घटनेला आगार व्यवस्थापन जबाबदार आहे आणि आगार व्यवस्थापन रजेवर आहेत। मला अजून कोणतीही माहिती नाही अशी माहिती मिळते आणि आत्ता त्या स्वारगेट पोलीस स्टेशनला माहिती घ्यायला गेलेले आहेत। अच्छा, ओके। तर रुपाली पाटील यांनी आगार व्यवस्थापनावरती आरोप केलेले आहेत। ही ती शिवशाही बस, आणि मी पुन्हा एकदा सांगतो आहे की स्वारगेट बस डेपोच्या अगदी मधोमध आहे आणि त्यामुळं ही घटना आश्चर्यकारक अशी आपल्याला म्हणावी लागेल। कारण कुठेतरी आडबाजूला ही बस उभी आहे आणि तिथे हा प्रकार घडलाय असंही झालेलं नाही, अगदी मधोमध ही बस उभी आहे आणि त्यामुळं अशा मध्यवर्ती ठिकाणी उभ्या असलेल्या या बसमध्ये हा प्रकार घडला। आणि आपण जर पाहिलं तर हा दरवाजा जो आहे तो लॉक होत नाही, या ठिकाणी कोणीही या बसमध्ये जाये करू शकतं। अत्यंत धक्कादायक आहे, बसचा दरवाजा लॉक होत नाही, कोणीही त्यामध्ये जाये करू शकतं, अगदी आगाराच्या मध्यभागी ही बस उभी आणि हा सगळा प्रकार घडत असताना कोणी साधं बघितलंही नाही। हा अत्यंत धक्कादायक आणि आश्चर्यकारक असा प्रकार आहे। मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि साधलेल्या संवादासाठी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.